एखाद्याची प्री जर होत नसेल, खूप अभ्यास करून, मेहनत करून, बरंच काही जीवापाड गोष्टी करून सुद्धा होत नसेल, त्याला वाटतं कसं? आणि त्याने काय करायला हवं? त्याची पुढची रणनीती काय? याच्याबद्दल हा व्हिडिओ नाही, ही ऑडिओ आहे. त्यामुळे तुम्ही आपले डोळे बंद करून जर तुम्हाला ऐकायचं असेल, तर तुम्ही जरूर ऐकू शकता. ठीक आहे? तर करूया सुरुवात. तर मुद्दा हा आहे, की तुम्ही जेव्हा अभ्यास करता ना, यू-पी-एस-सीचा अभ्यास करत असताना बऱ्याच गोष्टीचा विचार करून अभ्यास केला असाल किंवा नसाल त्याच्यामध्ये, परंतु अभ्यास केलात. आहे ना, बरेच दिवस म्हणा, ज्यांनी बरेच वर्ष बी म्हणू शकता अभ्यास केला आणि त्याची प्रिलिम झाली नाही, की कसं वाटतं? कसं वाटतं? जसं की एखाद्या व्यक्ती वर्षानुवर्ष एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतोय आणि प्रपोज केलं, की पुढची व्यक्ती म्हणते, की नाहीये. है ना, है ना, नाही म्हणते आणि सोडून जाते. कसं वाटतं त्याला? त्याच्यानंतर असं समजा, की तुम्ही निवांत आज सगळं काही चांगलं चाललंय, झाडाखाली बसलात आणि गांधील माश्या येऊन तुम्हाला चावल्या, आग्या मोहाळ्याच्या त्या पण. कसं वाटायला लागतं? तडफड व्हायला लागते ना. मनामध्ये बरेच काहीतरी व्हायला लागतं. म्हणजे जे आतून बाहेरून सगळं खवळून टाकतं. बोलू वाटत नाही, सांगू वाटत नाही, काही करू वाटत नाही, जेवू वाटत नाही. आई-वडिलांसंग काही बोलण्याची तरी इच्छाच होत नाही. आणि असंच होतं ना. त्याच्यामध्ये कोणी सहारा नसतो आणि असं बी म्हणू शकता कोणी मदत करत नाही. केली तर त्याला तोच काहीतरी बोलला असं शंका येते. म्हणजे असं व्हायला लागतं, की कशातच मन नाही. ना खाण्यात नाही, ना पिण्यात नाही, ना कुठं जाण्यात आहे. एका खोलीमध्ये कोंडून घ्यावं वाटतं. वाटतं ना? कारण आपण फेल झालो, आपण अपयशी झालो, आपलं झालं नाही, असं मनाला वारंवार लागतं. त्याच्यामुळे तुम्ही निराश, हताश, उदासीन होता. असं होतं. परंतु याच्या पलीकडे जाऊन जर विचार केलात, की तुम्ही कुठं चुकलात? त्याच्यानंतर तुम्ही कमजोर आहात का? तुमच्याकडे बुद्धिमत्ता कमी आहे का? आहे ना? तुमच्या संग असं का झालं? याचा सगळा जर विचार केलात आणि तुम्ही जर निगेटिव्ह विचार करत असाल, की मी कमजोर आहे, माझ्याकडे बुद्धिमत्ता नाहीये, तर ते कुठेतरी चुकीचं आहे. कारण तुम्ही लहानपणापासून मेहनत करून शिक्षण घेत आहात, पदवीधर आहात, तर तुम्ही कमजोर कसा असू शकता मित्रांनो? पॉसिबली कशी म्हणजे कसं होऊ शकतं का ते? ही स्पर्धा आहे. त्यातल्या त्यात यू-पी-एस-सीचं स्वरूप अशा प्रकारचं आहे, की भले-भले थकतात. आणि मग तुम्ही म्हणायला लागतात, की माझ्या संग असं का? अरे तिथं जागाच असतात किती, हजार एक जागा असतात आणि लाखो फॉर्म भरतात. स्वरूप तसं आहे. तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. आहे ना? तुमचं स्वप्न आहे ना, तुम्हाला पुढे जायचंय ना, तर स्वतःला दोष देऊन, उदास राहून, निराश राहून, हताश होऊन ते स्वप्न कसं पूर्ण होईल? मग पुढे जायचं असेल किंवा तुम्हाला म्हणू शकता तुम्हाला जर ते सुख किंवा यश पाहायचं असेल, तर पहिले सुरू दुःख पचवलं पाहिजे. आणि जो दुःख न पचवता पुढे जातो ना, तो अपूर्णच असतो. असं समजा. आहे ना? म्हणजे आज ना उज त्याला दुःख पचवावंच लागेल. जर न पचवता आलं, तर मग तुम्ही म्हणू शकता, की तो विष का प्याला कैसे पिएगा? है ना? अशी स्थिती आहे त्याची. पहा मनामध्ये अनेक समस्या, बऱ्याच गोष्टी होत असतात. ते न सांगण्याच्या पलीकडची गोष्ट आहे. मी जेवढं बोललो ना, यू-पी-एस-सी न झाल्यावर काय-काय वाटतं, त्याच्यापेक्षा बरंच काही तुमच्या जीवनात घडतंय. हे मी मान्य करतो आणि हे तुम्ही पण मान्य करा, की असं घडतंय, हा माझा अनुभव आहे. आता पुढं काय करायचं? हाच मुद्दा आहे ना. आता पुढं काय करायचं? पहिल्या सुरुवात तर तुम्ही हे करा, की काही दिवस निवांत राहा. आहे ना, आठवडाभर, आहे ना, 2 आठवडे निवांत राहा. काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. म्हणजे जरा रिफ्रेश व्हा. आहे ना, असं करू नका, की जगातून उठल्यासारखं, आता जायचंच नाही कुठं. हे तर उलट म्हणजे काही लोकं असं म्हणतात, "पहा मी कुठेच गेलो नाही, हेच केलं नाही." तसं नका करू. कारण याच्यामुळे तुम्ही एकटे पडतात. तुम्हाला असं वाटायला लागतं, की या जगामध्ये मी तुच्छ आहे, मी काहीच करू शकत नाही, मी मूर्खच आहे, असं वाटायला लागतं. त्याच्यामुळे थोडंसं मिसळा थोडंसं. 10-15 दिवस तरी मिसळा. आहे ना, रिफ्रेश व्हा, रिफ्रेश. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही जो अभ्यास केला त्याचा एनालिसिस करा. आहे ना, तुम्ही अभ्यास कसा केला होता आणि कसा करायला हवा होता. कळतं ना मी काय म्हणतो? कसा केला होता आणि कसं करायला हवं होतं याचं एनालिसिस करा. त्याच्यानंतर जे तुमचे जवळचे मित्र वगैरे असतील त्यांच्याशी संवाद साधा, की त्यांची प्रिलिम कशी झाली नेमकी? नेमका अभ्यास केल्यामुळे झाली का आणखी काय करावं लागलं होतं, की ज्याच्यामुळे त्यांची प्रिलिम झाली? हा एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर आणखी काही सर्च करा, रिसर्च करा. पहा मी फक्त अभ्यास करा म्हणत नाहीये. रिसर्च करा, की यू-पी-एस-सी प्री कशी होते नेमकं? कारण प्रत्येकजण अभ्यास करतं, परंतु तो रिसर्च करत नाही, सर्च करत नाही. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला फार पी-एच-डीमध्ये नाही जायचं खाली.
फक्त वरून-वरून तो समजून घेतलं पाहिजे. मी तर म्हणेन मधून खरं तर समजून घेतलं पाहिजे, की प्रिलिम ही एक कला आहे. ती पण एक कला आहे पहा त्याला कशी क्लिअर करायची. बऱ्याच जणाला ही जमलेली असते. म्हणून ते वारंवार प्री-पास होतात. त्यांना माहीत असतं कसं याला टॅकल करायचं. तर त्यांच्याशी जरा थोडीशी चर्चा करा किंवा त्यांना थोडंसं ऐका तुम्ही. त्याच्यानंतर यू-पी-एस-सी म्हणजे आपण काय म्हणतो बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये लॉजिक लागतं, तर्क लागतं, प्रोबॅबिलिटी वगैरे म्हणतो ना. परंतु याच्यामध्ये काही स्टॅटिक पोर्शन असतो. जिथं लॉजिक नाही, जिथं तुमचं अभ्यासच लागतो. तर त्याला बाजूला करा. काय म्हणतो कळतंय ना, की जो तर अभ्यासच लागतो त्या गोष्टीला बाजूला करा आणि जिथं लॉजिक लागतं, तर्क लागतो त्या गोष्टीला बाजूला वेगळं करा. वेगवेगळं पहा त्याला. सगळ्याला एकत्रित तुम्ही जर पाहायला लागलात, तर तुमची गोंधळ उडतो. म्हणजे उदाहरणार्थ पहा 100 मार्काचा पेपर आहे. 100 मार्काच्या पेपरमध्ये 30 ते 40 मार्क म्हणजे 30 ते 35 प्रश्न असे असतात, जिथं तुमचा अभ्यासच लागतो. आहे ना? आणि बाकीचे असे प्रश्न असतात, जिथं अभ्यासापेक्षा बरंच काहीतरी लागतं. लॉजिक लागतो म्हणा, आहे ना? काहीतरी इन्स्टिंक्ट लागतं म्हणा, काहीतरी ते कनेक्शन लागतं. ह्या सगळ्या गोष्टी लागतात. तर पहिल्या सुरुवातच स्टॅटिक गोष्टी बाजूला काढा, ज्याच्यावर तुमचा भरोसा होऊ शकतो. जसं की पॉलिटी आहे, इकॉनॉमी आहे, एन्व्हायर्नमेंट आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला असं म्हणू शकता, की हे स्थिर आहे किंवा आता एन्व्हायर्नमेंट स्थिर नाही, तरी पण तुम्ही काही गोष्टी म्हणू शकता ना, की या गोष्टी आहेत. त्यातल्या त्यात जर तुम्ही असं म्हटला, की पॉलिटी पहा, इकॉनॉमी पहा, आहे ना? त्याच्यानंतर हा जो हिस्ट्रीचा भाग आहे, तो स्टॅटिक आहे. त्याच्यावर प्रश्न येतात. म्हणजे अशा काही गोष्टी, की ज्या करायलाच हव्या, ज्या नॉलेज बेस आहेत. त्याला बायफर्केट करा, आहे ना? आणि ज्या लॉजिकल आहेत त्याला वेगवेगळं करा. त्याच्यानंतर सी-सॅटच्या ह्या पेपरनुसार सुद्धा त्याला पण वेगवेगळं करण्याचा प्रयत्न करा. आहे ना? प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. थोडंसं ॲनालिसिस करा त्याच्यामध्ये आणि ॲनालिसिस पूर्ण झाल्यानंतर मग तुम्ही प्रिपरेशन करायला सुरुवात करा परत एकदा रिफ्रेश. आहे ना? त्याच्यानंतर मेन्ससाठी काय-काय लागतं? आहे ना? कोणती कला अवगत केली पाहिजे? कोणत्या विषयामध्ये आपण कमजोर आहोत? आहे ना? आपली म्हणजे आता उदाहरणार्थ काय तुमचं सपोज की प्रिलिम झाली असती आणि तुम्ही जर मेन्समध्ये कमजोर असता, तर परत तीच स्थिती, की माझ्या जीवनात असं का झालं? मी तर अभ्यासच केला होता, असंच झालं होतं तसं. तसं नाही पहा. मेन्ससाठी सुद्धा आतापासूनच तयारी करायला हवी ना. म्हणजे तुम्हाला लिहिता येतं का? आलं तर त्या वेळेमध्ये जमतं का? मांडता येतं का? या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कला कला अवगत करा. आणि त्याच्यानंतर मग जर वेळ मिळत असेल तर थोडीशी बोलण्याची पण शैली जरा डेव्हलप करा. कारण तुमच्या मुलाखतीमध्ये ते इंटरव्ह्यू स्किलमध्ये लागतं ना कम्युनिकेशन स्किल. तर ती पण गोष्टी करायचा प्रयत्न करा. म्हणजे एक रणनीती बनवा जी तुमची असेल. परत एकदा म्हणतो पहा, की जी अशी रणनीती बनवा जी तुमची असेल, तुमच्या अनुरूप असेल. ठीक आहे. हे सगळं गोष्टी करून मग तुम्ही परीक्षेला जा. मग जी होईल ते होईल. फक्त असं उगाच वरून-वरून काहीतरी करून जाऊ नका. कारण त्याच्यामुळे तुम्हाला रिग्रेट फीलिंग येते. कुठेतरी मीच चुकलो, आहे ना, माझ्या जीवनात असंच आहे, तसंच आहे, असं वाटायला लागतं. आहे ना, समजदारीनं जर गेलात, आहे ना, आणि व्यवस्थित अभ्यास करून ॲनालिसिस करून गेलात, तर तुम्ही जर प्रिलिम तुमची नाही बी झाली, तर तुम्हाला रिग्रेट फील होत नाही. कारण तेव्हा तुम्हाला समजतं, की कुठं ना कुठं काही ना काही गोष्टी असतात, ज्या आपल्या अनुरूप नाही झाल्यामुळं प्रिलिम नाही झाली. आपण कुठं कमजोर नाही आहेत, ह्या गोष्टी घडतात पहा मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर मी एवढंच म्हणेन पहा, की जीवन सुंदर आहे. आहे ना, सकाळी उठताना म्हणजे उठल्यानंतर जर तुम्ही सूर्य वगैरे जर पाहत असाल किंवा सकाळी लवकर उठत असाल, तर तुम्हाला कळतं जीवन खूप सुंदर आहे. आहे ना? तर त्या सौंदर्याकडे पहा. आहे ना? तुम्ही त्या गटारीकडे पाहता. रोज उठून तेच नकारात्मक विचार, नका त्या गोष्टी, आहे ना, वास येणाऱ्या गोष्टी बघत बसता. म्हणून तुम्हाला ते सुंदर दिसतच नाही. सुंदर गोष्टीकडे पहा. ज्या चांगल्या गोष्टी दिसतात त्या गोष्टीकडे पहा. हसा, खेळा, व्यायाम करा, चांगलं जेवण करा. आहे ना? चांगलं जेवण म्हणजे आता तुम्ही म्हणसाल, "सर आम्ही मेसचं खातो." काय करावं? असं वाटतंय. चांगलं याचा अर्थ म्हणजे असं नाही, की तुमच्या म्हणजे आरोग्याला हानिकारक असतील अशा गोष्टी करू नका. असं म्हणतोय मी त्याचा अर्थ. ओके. म्हणजे थोडक्यात काय, की परीक्षा देताय, परंतु जगून पण घ्या थोडंसं. कारण तो जगण्याचा आस्वादच तुम्हाला निराशातून बाहेर काढतो. म्हणजे जीवन जगण्याचं महत्त्व सांगतो म्हणा. त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टीमुळे तुम्ही खुश राहता, तुमचे आई-वडील खुश राहतात, तुमच्या आसपासच्या गोष्टी अनुरूप घडतात. म्हणजे थोडक्यात काय, की दुःख तुमचं गंतव्य नाहीये, आहे ना. जर सुख तुमचं गंतव्य असेल, आहे ना, तुमचं ध्येय असेल, तर निराशाला बाजूला सोडा. आहे ना, उदासीनता होऊ नका, उदासीनतेकडे जाऊ नका, हताश होऊ नका, आहे ना. आणि ते सगळं तुमच्या हातात असतं. त्याच्यामुळं जे चांगल्या-चांगल्या गोष्टी आहेत त्या ऐका. आहे ना, YouTubeवर बऱ्याच भंगार पण गोष्टी असतात. पण त्याच्यात पण काही सुंदर गोष्टी आहेत ना, त्याकडे पाहायचा प्रयत्न करा. त्याच्यामुळं सगळं काही तुमच्या अनुरूप होऊ शकतं, आहे ना, जर तुम्ही तसं पाहिलं तर. ठीक आहे?